व्यास हे स्वभावतःच मोठे बुद्धिमान कारागीर होते आणि त्यांनी वेदरूप रत्नांच्या पर्वतावर असलेल्या वेदरूपी रत्नांचा पर्वत आहे आणि उपनिषदरूपी पठारावर खणायला आरंभ केला. मंदिर बांधायचं आहे तर जमीन खणायला पाहिजे. आणि मग तिथे काय झालं, त्यांना त्या उपनिषदाचा अर्थ समजून घेतला त्यांनी. तेव्हा त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम हा त्रिविध पुरुषार्थरूपी जो पुष्कळसा असार चाराचुरा निघाला त्याचा महाभारतरूपी कोट गीता मंदिरात सभोवती केला. आणि या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी एकजीवाचा अखंड दगड ठेवला. आत्मज्ञानाचा चिरा ठेवला असं सांगितलं आहे. तो चातुर्याने साफसूफ केला आणि त्याचा श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी चांगला चिरा तयार केला. निवृत्तीरूपी ओळंबा लावला. सर्व शास्त्रार्थाची पूर्णी घातली आणि व्यासांनी त्या चिऱ्याच्या मांडणीने मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. मूर्ती असते की नाही मंदिरामध्ये एखादी, आणि ती छन्नी हातोड्याने तो कारागीर करत असतो. जे खराब आहे ते काढून टाकत असतो आणि त्याला सुंदर असा आकार देत असतो. त्याप्रमाणे अशा रीतीने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंत 15 अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत तयार झाले. आणि मग वरती 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार तयार केला. तिथे वरती कळस असतो ना, आणि तो 17वा अध्याय तोच कळसाच्या बैठकीचा ओटा तयार केला. मग त्याच्यावर 18वा अध्याय हाच कोणी एक सहजच उभारलेला कळस. त्यावर गीतादिक शास्त्रांमुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लागले. ध्वजारूपी व्यास असं सांगितलं आहे. म्हणजे श्री व्यासांनी हे जे गीतादिक शास्त्र केले या कीर्तीचा वर ध्वज लागला आहे. म्हणून पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे 18 अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. किती सुंदर सांगितलं आहे. आणि हे मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर पुरे झाले हे उघड आहे. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम संपूर्ण झाले असे स्पष्ट दाखवतो. याप्रमाणे कारागीर व्यासांनी गीतारूपी मंदिर कशासाठी तयार केले तर मोक्षासाठी तयार केले आणि प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले. मग कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन प्रदक्षिणा घालतात. कोणी आपण नाही का मंदिरात गेल्यावर कोणी प्रदक्षिणा घालतं, कोणी बाहेरूनच नमस्कार करतं, कोणी आतमध्ये जाऊन त्या भगवंताची पूजा करतं. तसं त्यांनी सांगितलं आहे की गीता मंदिराला कोणी बाहेरूनच प्रदक्षिणा घालतात म्हणजे आवर्तनं करतात. कोणी श्रवणाच्या निमित्ताने त्या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात. कोणी अवधानरूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात शिरतात. कोणी अर्थ समजून घेतं आणि ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट होते. मग त्यांनी सांगितलं या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांना एकसारखा मिळतो. म्हणजे नुसती गीता म्हटली तरी, ती पाठ केली तरी किंवा तिचा अर्थ समजून घेतला तरी कुठल्या का निमित्ताने तुम्ही गीतेच्या जर सहवासात आलात तर आपल्याला सगळ्यांना मोक्षरूपी प्रसाद मिळतो असं व्यासांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं आहे त्याचं सारच जणू या अध्यायामध्ये मांडलेलं आहे. आणि या साऱ्या उपनिषदरूपी गायींचे दोहन करून भगवंतांनी हे गीतेचे अत्यंत सकस असे दूध, नुसतं दूधच नाही तर त्यांनी सांगितलं बासुंदी जणू काही आपल्याला दिलेली आहे. अत्यंत सोज्वळ, अत्यंत सात्विक, बुद्धी, धृती, ज्ञान प्रदान करणारे असे हे दूध भगवंतांनी अर्जुनाला दिले आणि पुन्हा त्या सगळ्या 17 अध्यायांचे सार काढले आणि जणू काही त्याची बासुंदीच केलेली आहे आणि ती आता ते अर्जुनाला देत आहेत. असा अर्जुन किती भाग्यवान आहे. आणि त्या अर्जुनाबरोबर आपण पण सगळे भाग्यवान आहोत. कारण की भगवंतानी अर्जुनाला भाग्यवान का बरं म्हटलेलं आहे की अर्जुना तू परिससी, म्हणजे तू ऐकतोस
माणसे ऐकतात पण धारण करत नाहीत, सोडून देतात. काही या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून देतात. पण अर्जुन तशामधला श्रोता नव्हता. तर अर्जुन काय करायचा, परिसोनी अनुष्ठेसी, ते ऐकायचा आणि त्याचं अनुष्ठान करायचा. त्यामुळे मग हे फार थोड्यांना जमते. अर्जुन ऐकायचा, त्याचं मनन करायचा, त्याचा निधिध्यास करायचा आणि मग ते आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न अर्जुन करायचा. त्यामुळे मग काय व्हायचं, त्यांनी सांगितलं की असे जे महापुरुष असतात यांचं आयुष्य म्हणजे चरित्र होतं. आपलं आयुष्य म्हणजे जीवन, साधं जीवनपट असतो आपला. पण हे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांचं, ज्ञानोबांचं चरित्र म्हणतो आपण, विनोबांचं चरित्र म्हणतो आपण, त्यांचं जे आयुष्य असतं ते चरित्र असतं. शिवाजी महाराजांचं चरित्र, लोकमान्य टिळकांचं चरित्र. आणि म्हणून ही सगळी चरित्रे जी आहेत ही आपल्याला अनुसरण्यासारखी आहेत, त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळेच आपण ह्या कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचा अभ्यास करायचा आणि त्याचं फळ आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे, मोक्षाची प्राप्ती. तर आता आपण प्रत्यक्ष 18व्या अध्यायाला सुरुवात करतोय. पहिला श्लोक जो आहे तो अर्जुन उवाच, संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. अर्जुन विचारतोय की हे ऋषिकेशा, हे केशी निषूदना. केशी निषूदन म्हणजे काय, ऋषिकेश म्हणजे काय, इंद्रियांचा स्वामी. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा ईश म्हणजे त्यांच्यावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे असा ऋषिकेश, इंद्रियांचा स्वामी अर्जुनाने भगवंताला म्हटलेलं आहे. आणि दुसरं संबोधन दिलं आहे केशी निषूदन. केशी नावाचा कंसाचा एक अनुचर होता, राक्षस होता. आणि कंसाच्या आज्ञेने तो वृंदावनामध्ये गेला आणि त्यांनी आश्वाचं रूप धारण केलेलं होतं. त्यामुळे भगवंतानी त्याचा वध केलेला आहे तिथे. आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला महाबाहू म्हटलेलं आहे. आणि अशा केशी निषूदनाचा वध करणारा तो पृथक केशी निषूदन असं म्हटलेलं आहे. व पहिल्याच श्लोकामध्ये प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने की भगवंता, हे महाबाहो अंतर्यामी वासुदेवा, संन्यास आणि त्याग यांचे तत्व पृथक पृथक जाणण्याची मी इच्छा करतो. संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय. आता वरवर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तर सारख्याच वाटतील, पण त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे त्याग म्हणजे टाकून देणे आणि संन्यास म्हणजे सुद्धा सोडून देणे, टाकून देणे. पण त्याच्यामध्ये फरक काय आहे त्याचा तो सगळा आपल्याला भगवंतांनी इथे सांगितलेला आहे. संन्यासाचे तर अनेक 3 प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. फलभूत संन्यास, विविदिशा संन्यास, गौण संन्यास. त्यागाचेही अनेक प्रकार आहेत. काम्य कर्माचा त्याग म्हणजे याच्यात एक फरक असा सांगितला आहे की संन्यास म्हणजे त्याग करणे आणि त्याग म्हणजे म्हणजे संन्यास म्हणजे कर्माचा त्याग करणे आणि त्याग म्हणजे कर्मफलाचा त्याग करणे. हा एक अर्थ आपण लक्षात ठेवायचा. संन्यास काम्य कर्माचा त्याग, निषिद्ध कर्माचा त्याग, तृष्णेचा त्याग, ऐषणांचा त्याग, फलासक्तीचा त्याग, नंतर सर्व कर्मफळांचा त्याग, अहंता व ममता यांचा त्याग आणि अगदी सात्विक अहंकाराचा सुद्धा त्याग, त्याला त्याग म्हटलेला आहे. आणि संन्यास आणि त्याग यांचं सगळं रहस्य भगवंतानी या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये संन्यास कशाला म्हणायचं, संन्यासी कसा असतो, संन्यासाने साधन कसं करायचं, संन्यासी पुरुषाची कर्म कसे असतात, त्याचं आचरण कसं असतं, त्याचा भाव कसा असतो आणि संन्यासाला फळ काय मिळतं, ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन याच्यात आलेलं आहे. त्यागाचंही तसंच आहे. त्याग कशाला म्हणतात तर हे पार्था, हे यज्ञ, दान व तपरूपी कर्म तसेच दुसरीही समस्त सत्कर्मे म्हणजे सगळी कर्मे कशी करायची, आसक्ती व फल यांचा त्याग करून करायची. निष्काम कर्म म्हणजे त्याग असं सांगितलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये पण त्यागी कसा असावा, त्यागाचे साधन काय असावे, त्यागाचे कर्म आचरण कसे करावे, त्यागाचा भाव कसा असावा, त्यागाचे फल कोणते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे गीतेच्या अध्यायातून संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दांचे निर्देश आले आहेत, पण त्यांचे स्पष्ट विवेचन केले गेले नाही. म्हणून भगवंत अर्जुनाची शंका आता इथे दूर करतात आणि म्हणून ते म्हणतात की अर्जुना, मी तुला आता ह्या संन्यास आणि त्याग ह्याच्याविषयी 4 मतं सांगतो. मग त्याच्यासाठी त्यांनी 2रा आणि 3रा श्लोक सांगितलेला आहे. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. पंडित लोक काम्य कर्माचा त्याग हा संन्यास समजतात. काम्य कर्माचा त्याग याला संन्यास समजतात. आणि कित्येक विचार कुशल पुरुष सर्व कर्माच्या फलांच्या त्यागाला त्याग समजतात. म्हणजे कर्मच टाकणं याला संन्यास आणि कर्मफलाचा त्याग करणं याला त्याग, असा हा थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. मग काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. इष्ट व पूर्त अशी सर्व काम्य कर्मे असतात. त्यांचा उगम फळाची इच्छा निर्माण झाली की लगेच होतो. साधकांनी काम्य कर्माचा त्याग विषाप्रमाणे करावा. म्हणजे एखादं अन्न वाढलेलं आहे आणि माणसाला खूप भूक लागलेली आहे, तो तिथे आता जेवायला बसणार, तेवढ्यात त्याला जेव्हा कळलं की ह्या अन्नामध्ये विष आहे, तर तो ते अन्न खाईल का? ते टाकून तो निघून जाईल की उपाशी राहिलं तरी चालेल, पण हे अन्न मी खाणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं कामनायुक्त जे कर्म आहे त्या कर्माचा अशा प्रकारे त्याग करावा. आणि 2रे मत सांगितलेलं आहे की ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्यांचं हे मत आहे की ते म्हणतात दोषस्वरूप कर्म आणि कर्म दोषस्वरूप व बंधनकारक असल्यामुळे त्याज्य आहे. अन्य विद्वानांच्या मते यज्ञ तप दान ही कर्मस्वरूप असल्यामुळे त्याज्य नाहीत. हे आता पुढे येणारच आहे की कुठली कर्म करायला पाहिजे आणि कुठली कर्म टाकायला पाहिजे. तर यज्ञ दान तप ही जी यज्ञ म्हणजे या ठिकाणी काय की कर्म स्वधर्म, स्वतःचा स्वधर्म कधीही टाकू नये. मग त्याच्यामध्ये कितीही संकट आलं, आता आम्ही देवी भागवत ऐकत होतो ना 7 दिवस, तर त्या देवी भागवतामध्ये पण हेच सांगितलं. प्रत्येक ग्रंथामध्ये हेच सांगतात की तुम्ही तुमच्या कर्तव्याचा कठोरपणे पालन करा, बाकी काही करू नका, फक्त कर्तव्याचं पालन करा. तुमचं कर्तव्य काय आहे त्याचं अगदी तुम्ही उत्तम प्रकारे जर पालन केलं तर ती जगदंबेची जी शक्ती आहे ती तुम्हाला विशिष्ट अशी प्रेरणा देते की कुठे काय केलं पाहिजे, कुठे काय नाही केलं पाहिजे. ती तुमच्या बुद्धीमध्ये शिरते, तुमच्या बुद्धीला प्रेरणा देते, तुमच्या कर्मांना प्रेरणा देते, तुमच्या विचारांना प्रेरणा देते. म्हणजे सगळ्यात मोठं काय आहे त्यांनी सांगितलं, सर्वश्रेष्ठ देव काय कोण आहे तर शक्ती, शक्ती जगदंबेची शक्ती. मग त्यांनी सांगितलं की कुठलेही देव, आता कुठलेही देव आहे, ब्रह्मा विष्णू महेश, कुणी सूर्याची उपासना करतं, कुणी गणेशाची उपासना करतं, तर ह्या सगळ्या देवांची उपासना तुम्ही करा. पण त्या सगळ्या देवांची उपासना करताना आपण कोणाची उपासना करतो तर त्या देवतेच्या शक्तीची उपासना आपण करत असतो. आणि त्यामुळे आपण जे करतो तेच करायचं, फक्त अर्थ समजून घ्यायचा की आपण उपासना कोणाची करतोय, शक्तीची करतोय. कारण शिव शक्तीशिवाय नाही. शिवामधला जर ई काढून घेतला, शक्ती काढून घेतली तर ते काय होतं, शव होतं. म्हणजे प्रत्येक देवतेला त्याची शक्ती असते आणि त्या शक्तीची उपासना म्हणजे जगदंबेची उपासना. इतकं छान सांगितलं त्यांनी देवी भागवतामध्ये की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तर सगळ्यात श्रेष्ठ आहे एनर्जी, शक्ती. शक्तीशिवाय काहीच होत नाही. आता मी बोलतीये, तुम्ही ऐकताय, ती बोलण्याची शक्ती, ती श्रवणाची शक्ती, बसण्याची शक्ती, उठण्याची शक्ती, चालण्याची शक्ती कोण देतं तर ती सगळी प्रेरणा आपल्याला जगदंबा देत असते. छान सांगितलं.